शेतकरी मित्रांनो नमस्कार. सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत. आजचा व्हिडिओ देत असताना आपण टोमॅटो पिकामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांना प्लॉट गोळा होणे, पानांच्या वाट्या होणे, त्याचबरोबर 45-50 दिवसाच्या नंतर बऱ्याच ठिकाणी प्लॉट गोळा होऊन जाणे याचे बरेचसे प्रॉब्लेम त्या ठिकाणी आले. त्याचबरोबर टिपका असेल, गॅरवा असेल याचे सुद्धा बऱ्याचसा प्रादुर्भाव बऱ्याच ठिकाणी झाला. परंतु हे करत असताना घेतलेलं शेड्यूल, त्याचबरोबर घेतलेला फॉलोअप, त्यानंतर त्यांनी केलेलं कामकाज या सर्वांचं नियोजन बसून आज आपण ज्या प्लॉटमध्ये उभे आहोत त्यांनी याच्या अगोदरही मागच्या वर्षापासून आपला अनुभव त्या ठिकाणी घेत आहेत. याही वर्षी त्यांनी शिमला मिरचीची लागवड त्या ठिकाणी केलेली आहे. त्याचाही त्यांनी आपल्याकडे प्लॉट रजिस्टर केला, प्रत्यक्षात काम व्यवस्थित केलं आणि सर्व नियोजन करून आज जर बघितलं तर टोमॅटोचा प्लॉट सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीचा त्या ठिकाणी आहे. आणि त्याची सेटिंग जरी बघितली तर अतिशय सुंदर पद्धतीची सेटिंग तुम्हाला दिसत असेल. त्याचबरोबर जे आपण काम म्हणतो ते काम, पूर्ण पाल्याची काळोखी आणि नियोजन अतिशय बघण्याजोगं त्या ठिकाणी काम आहे. आता ही सर्व चर्चा करण्यापूर्वी दादा एकदा तुमचं नाव, गाव आणि मोबाईल नंबर सांगा. माझे नाव नाना भाऊसाहेब पेंढारी. मोबाईल नंबर 8668676357, नाशिक जिल्हा, चांदोड तालुका, हरनोल गाव. आपण 2 ते 3 वर्षापासून मार्गदर्शन घेता. हो सर, 2-3 आता शिमला मिरचीचा पण प्लॉट होता, टोमॅटोचा आहे, काय वाटलं? एकच नंबर सर. दरवर्षी जो प्लॉट राहतो त्याच्यापेक्षा यंदाचा प्लॉट उत्कृष्ट बनेले. सेटिंग, त्याच्यानंतर जे आम्हाला दरवर्षी स्पॉट येणं, नागाळे येणं याचा जो प्रादुर्भाव होता तो खूप कमी प्रमाणात यंदा, आणि खर्च हा खूप कमी प्रमाणात झाला. यंदाचं वातावरण एवढं बोगस असून सुद्धा इतर लोकांची नक्कीच पुढच्या वर्षी प्लॉटांची काय इच्छा आहे? 100% सर. आपल्या प्लॉटावरून याच वर्षी असं प्रत्येक जण म्हणतं, नाही आमच्या प्लॉटमध्ये सरांना घेऊन या, आमच्या प्लॉटमध्ये घेऊन या. पण मी बोललो भाऊ यंदाच्या वर्षी जाऊ दे, आता तुमचं निम्मले प्लॉट झाले, पुढच्या वर्षी नक्कीच 5-50-100 प्लॉट नक्कीच प्लॉट 100% सर. बरोबर. 100%. आता लक्षात घ्या, शिमलाचं ॲव्हरेज कसं वाटलं? शिमलाचं ॲव्हरेज सर माझं वालं तिथं 10,000 काडी बसली होती. 10,000 काडीमध्ये पहिल्याच खोड्यामध्ये 150 कॅरेटने गेले होते. आता चौथ्या खोड्याला कमीत कमी 300-350 कॅरेट शिमलाची निघते. बरोबर, चालू आहे म्हणजे कंटिन्यू चालू आहे. कंटिन्यू चालू आहे. पैसे झाले चांगले? हा एकच नंबर सर, एकदम मस्त झालं. तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, त्यांनी काम जे केलं त्यांनी मला आले हीच गोष्ट सांगितली की जे शेड्यूल जशाचं तसं आलं तसं त्यांनी फॉलोअप केला. त्यानंतर रात्री 7ला फोन करू द्या, 8ला करू द्या, सकाळी 6ला करू द्या, तरीही आपले एम्प्लॉय त्या ठिकाणी कॉल उचलतात. प्रत्येक ठिकाणी त्याचं सजेशन दिलं जातं. परंतु बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांकडून एक चूक होते की आलेलं शेड्यूल त्याच्यामध्ये कुठेतरी कीटकनाशकचा वापर करायचा, बुरशीनाशकचा वापर करायचा, बाकी इतर मायक्रोन्यूट्रिएंट असतील, बाकी इतर ज्याही गोष्टी असतील, सायटोकायनिन बेस औषध असतील, याचा वापर करत नाही आणि त्याच्यामुळे प्लॉटला प्रॉब्लेम त्या ठिकाणी येतात. परंतु आलेलं शेड्यूल जर कंपल्सरी फॉलोअप केलं तर नक्कीच अशाच पद्धतीचे तुम्हाला शेकडो प्लॉट आज बघायला मिळतील. फक्त ज्या शेतकऱ्यांनी कामकाज केलंय त्यांना कुठलीही अडचण त्या ठिकाणी अजिबात येत नाही. आता लक्षात घ्या, याच्यासाठी मी तुम्हाला 3 ते 4 फवारण्या सांगतो. ज्या ठिकाणी प्लॉट त्या ठिकाणी आपल्या प्लॉटांना अडचणी येतात, बऱ्याच ठिकाणी 40-45 दिवसाच्या नंतर प्लॉट गोळा होतात, व्हायरसचा प्रादुर्भाव वाढतो, याच्यासाठी आपण कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजे? त्याच्यामधील पहिला स्प्रे आपल्याला घ्यायचा आहे. लक्षात घ्या, पहिला स्प्रे त्या ठिकाणी घ्यायचा आहे आपल्याला पोटॅशियम शोनाइट 200 लिटर पाण्यासाठी 500 ग्रॅम. त्यासोबत मिकनेल 32 घ्यायचं आहे आपल्याला साधारणतः 200 लिटर पाण्यासाठी 300 ते 400 ग्रॅम पर्यंत. ही फवारणी केल्यानंतर आपल्याला चांगले रिझल्ट त्या ठिकाणी दिसून येतील. परत 3 ते 4 दिवस जाऊ द्या. 3 ते 4 दिवसानंतर आपल्याला एक चांगले कीटकनाशकची आपल्याला फवारणी घ्यायची. त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रासिया घ्यायचं आहे 160 मिली, त्यासोबत आपल्याला ब्लॅक माइट घ्यायचं आहे 250 मिली, आणि त्यासोबत एक बुरशीनाशक, मग आपण त्या ठिकाणी रोको असेल तर 250 ग्रॅम किंवा त्यासोबत एंट्राकॉल असेल तर 500 ग्रॅम, अशी सुद्धा आपण एक फवारणी घेऊ शकतो. या फवारणी घेतल्यानंतर आपल्याला नक्कीच चांगले रिझल्ट त्या ठिकाणी दिसून येतील. हेच करत असताना आपल्याला अजून एक फवारणी सुद्धा गरजेची असेल. त्यामध्ये तुम्हाला फिनिक्स कंपनीचं कोजेन घ्यायचं 500 ग्रॅम, मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम, आणि त्यासोबत एक बुरशीनाशक Z78 500 ग्रॅम, अशी सुद्धा आपण एक फवारणी त्या ठिकाणी घेऊ शकतो. याचबरोबर गॅरव्यासाठी आपल्याला 2 फवारणी घ्यायच्या. त्याच्यामध्ये गॅलिलिओ सेन्सा आपण एकरी 150 मिली या प्रमाणात घेऊन, त्यासोबत ब्लॅक स्पॉट 1 किलो, अशी सुद्धा आपण एक फवारणी घेतली तर गॅरव्याला चांगले रिझल्ट त्या ठिकाणी दिसून येतील. त्याचबरोबर एक 5 ते 7 दिवसाच्या अंतराने गॅरव्यासाठी अजून एक फवारणी आपण त्या ठिकाणी घ्यायची. ज्या ठिकाणी फुल सेटिंग चांगल्या पद्धतीची वाटत असेल अशा ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी मेरिऑन घ्यायचं एकरी 80 मिली, त्यासोबत आपण रॅमको 96 घ्यायचं आपल्याला एकरी 1 किलो, अशी सुद्धा आपण एक फवारणी आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. त्याचबरोबर आपण सेविक 120 ग्रॅम, Z78 500 ग्रॅम, संचार 40 500 मिली, अशी सुद्धा आपण एक फवारणी 200 लिटर पाण्याच्या प्रमाणात घेऊ शकतो. या फवारण्या घेतल्यानंतर आपल्याला प्लॉटमध्ये गैरवा आणि कुठेही व्हायरसचा प्रादुर्भाव दिसणार नाही. आता व्हायरससाठी अजून 2 महत्त्वपूर्ण फवारण्या असतील. ज्या ठिकाणी पानांच्या वाट्या होत आहेत, गोळा होत आहेत, त्यासाठी अगोदरच्या फवारण्या, त्याचबरोबर आता गैरव्यासाठी सांगितल्या, त्याचबरोबर आता व्हायरससाठी आपल्याला चिलेटेड झिंक घ्यायचे 200 लिटर पाण्यासाठी 150 ग्रॅम,
लक्षात घ्या. 100 ते 150 ग्रॅम पर्यंत चिलेटेड झिंक घ्यायचे, त्यासोबत आपल्याला ताक घ्यायचे 2 लिटर, त्यासोबत आपल्याला कॉस्मिमोक्रॉप सायन्स अँटीऑक्सिडंट घ्यायचे साधारणतः 200 लिटर पाण्यासाठी 200 ग्रॅम, आणि त्यासोबत आपण एक बुरशीनाशक मग कॉपर, सल्फर, ॲलिएट, कुमान सोडून आपण कुठलंही बुरशीनाशक घेऊन आपण जर फवारणी केली तर आपल्याला व्हायरससाठी अतिशय सुंदर पद्धतीचे रिझल्ट त्या ठिकाणी दिसून येतील. आता हेच करत असताना आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून 2 ते 3 डोस फार महत्त्वाचे असतील. त्याच्यामध्ये पहिला डोस आपल्याला घ्यायचा आहे, त्याच्यासोबत आपल्याला घ्यायचं आहे रूट कव्हर एकरी 5 लिटर. लक्षात घ्या, कॅल्बॉर्न ॲग्रोचं त्या ठिकाणी रूट कव्हर घ्यायचं आपल्याला एकरी 5 लिटर, त्यासोबत गुळ घ्यायचा आपल्याला 2 ते 3 किलो, आणि त्यासोबत आपण 13-40-13 असेल किंवा आपण कुठलीही एक ग्रेड आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. मग 11-44-11 जे आपण समजा ओमेक्स कंपनीचं हेनिंग सोल्युशन आपण जे म्हणतो ते जर आपण 2 ते 3 किलो पर्यंत घेतलं तर अतिशय चांगले रिझल्ट आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतील. आपण घेतलं रूट कव्हरचं डोस दिलं, घेतलं काय रिझल्ट वाटले? एकच नंबर सर. ज्या वेळेस घेतल्या त्याच्यानंतर 4-5 दिवसात शिमलाचा आकार वाढला, लगेच आकार वाढला. त्याच्यानंतर आपल्याला 3 ते 4 दिवसानंतर आपल्याला सेकंड डोस घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला IBA घ्यायचा आहे एकरी 5 ते 10 ग्रॅम पर्यंत. लक्षात घ्या, अतिशय महत्त्वपूर्ण डोस असेल, ज्यामुळे रूट सुद्धा आपले डेव्हलप राहील, व्हायरसचा प्रादुर्भाव होणार नाही. IBA घ्यायचा आहे आपल्याला एकरी साधारणतः 5 ते 10 ग्रॅम पर्यंत. त्यासोबत आपल्याला झिंग्यांची पावडर घ्यायची 2 ते 3 किलो, त्यासोबत अंडे घ्यायचे आपल्याला 20 ते 30, त्यासोबत आपल्याला साधारणतः अँटीऑक्सिडंट 1 एकरसाठी 400 ग्रॅम या प्रमाणात आपण द्रावण 2 ते 3 दिवस भिजत ठेवून आपण जर ड्रिपच्या माध्यमातून दिलं तर आपल्याला व्हायरस असेल याच्यासाठी आपल्याला अतिशय चांगले रिझल्ट त्या ठिकाणी दिसून येतील. अशा पद्धतीचं कामकाज जे कामकाज यांनी केलं तेच कामकाज जर प्रत्येक शेतकऱ्यांनी केलं. आज मी तुम्हाला सांगितलं की शेकडो नाही हजारो प्लॉट बुकिंग केले, परंतु हे ज्या शेतकऱ्यांनी काम प्रॉपर केलं त्यांना कुठलीही अडचण त्या ठिकाणी आली नाही आणि येणार पण नाही. त्याच्यामुळे याच्यानंतर सुद्धा आता नागपंचमीच्या लागवडींच्या बरेच शेतकरी प्लॉट रजिस्टर करताय. त्याचबरोबर कांद्याच्या रोपांच्या बुकिंग चालू आहेत. मग आपण पार रोप टाकल्यापासून ते पूर्ण कांदे काढीपर्यंत आपण 150 ते 200 क्विंटल पर्यंत एकरी आपल्याला उत्पादन कसं काढता येईल, त्यासाठी आपण कसं नियोजन वाढवू शकतो, त्याचं सुद्धा नियोजन आपण शेतकऱ्यांसाठी देतोय. त्याच्या सुद्धा बुकिंग त्या ठिकाणी चालू झालेलं आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी प्लॉट रजिस्टर करून जर चांगलं नियोजन केलं तर अडचण त्या ठिकाणी येणार नाही. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून प्लॉट रजिस्टर होत आहेत. याचं कारण एकमेव कारण म्हणजे फक्त आलेलं शेड्यूलचं फॉलोअप घेऊन मिळवलेले रिझल्ट हे फार महत्त्वाचे असतात. आता तुम्हाला ऑफिसचे क्रमांक सांगतो: 9834252214, 9168 000 501 502 503 504 किंवा 509 या कुठल्याही क्रमांकावरती संपर्क करू शकता. आपण आपले प्लॉट रजिस्टर करू शकता. त्याचबरोबर आपण जे व्हिडिओ देतो ते व्हिडिओ तुम्हाला फेसबुक पेज असेल, इन्स्टा ID असेल, युट्यूब चॅनल असेल, या सर्वांवरती असतात. नक्कीच चॅनलला कोण नवीन आला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.